या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नवी मुंबईतील तळोजा पाटीलवाडी येथे राहणाऱ्या आलिया शेख हिने घरात कुणी नसल्याचे सांगून मित्र समीर शेख याला भेटायला घरी बोलावलं। त्याच वेळी आलिया हिचा भाऊ घरी आला व दार उघडण्यास सांगितले असता वेळीच दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडला। आपल्या बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यावर राग अनावर झाल्याचे मुलीने वडिलांच्या साथीने मुलीच्या भावाने 18 वर्षीय समीर यास फावडा आणि कोयत्याने शरीरावर वार करून जबर मारहाण केली। जखमी समीर याचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी ताहिर युसुफ शेख वय वर्ष 24 यास अटक केली असून दुसरा फरार आरोपी युसुफ शेख याचा शोध सुरू आहे। दोन्ही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत। तळोजा पोलीस ठाणेस दिनांक 2/6/2024 रोजी साधारण 3:30-4 वाजताच्या दरम्यान पाटीलवाडी मारोडी बिल्डिंग समोर तळोजा या ठिकाणी एक मारामारीचा कॉल पडला होता। त्याच्यानुसार आमचे पोलीस तिथे गेले असता एका युवकास 2 जणांनी फावडे आणि कोयत्याने मारहाण करून वार करून जखमी अवस्थेत तिथे टाकले होते। पोलिसांच्या व तिथल्या आजूबाजूच्या लोकांच्या सहाय्याने त्याला हॉस्पिटलला पाठवलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। तर प्रकार असा आहे की सदर गुन्ह्यामध्ये येथील फिर्यादी या त्याच परिसरात राहतात व त्यांचा पुतण्या त्याचं नाव आहे समीर शेख। हा त्याची मैत्रीण आहे एक। त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता। घरी गेल्यानंतर 2 जण मित्र आणि तो मयत जो आहे तो एका रूम मध्ये आतमध्ये असताना अचानक त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले। तर तो दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला तर त्या दरवाजा उघडला नाही म्हणून ह्यानं काय करत दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेला। तर तो जो मयत मुलगा आहे त्या मैत्रिणीचा फ्रेंड त्या मुलगा आतमध्ये सापडलो। त्यांनी काय केलं तिथे रागाच्या ह्याच्यात फावडा आणि कोयत्याने त्याच्या डोक्यात, अंगावर, पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे। मग त्या मयताची जी चुलती आहे तिच्या दिलेल्या खबरीवरून आम्ही तळोजा पोलीस ठाणे गोर क्रमांक 215/24 कलम 302-34 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे। त्या गुन्ह्यातील 2 आरोपी आहेत। त्यापैकी ताहिर युसुफ शेख वय वर्ष 24 या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। तर त्याचे अजून एक दुसरा आरोपी म्हणजे आरोपीचा वडील तो सध्या फरार आहे। त्याचा शोध चालू असून आमचे 2 पोलीस पथक नेमलेले त्याचा शोध घेत आहेत। आरोपीस अटक करून रिमांड कामी न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। या मुलाची पार्श्वभूमी काय गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे काय तपासात कसं काय निष्पन्न झालंय? त्या अनुषंगानं पूर्व इतिहास वगैरे पडताळाचं काम चालू आहे। आज उद्या आम्ही त्या संदर्भात अधिक तपास करत आहोत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।